बलात्कार अत्याचार झाल्यावर ऍक्शन मोडवर येता का? पुण्यातील अत्याचाराची घटना दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखीच आहे. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांच्या 13 पथकांकडून त्याचा शोध सुरू. तर शिवशाही बसमध्ये 2 दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. वैद्यकीय अहवालातून झालं स्पष्ट. प्रशासनासह पोलीस यंत्रणा झोपली. स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस. डीसीपी समर्थना पाटील यांची माहिती. तर आरोपी दत्तात्रय गाडेशी संबंधित 10 जणांची पोलिसांकडून चौकशी. स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा समोर. चालकानं बसचा दरवाजा लॉक केला होता, मात्र बसचा एअर प्रेशर उतरल्याचा यामुळे गाडीचा दरवाजा उघडला. खात्यांतर्गत झालेल्या चौकशीत बस चालकाची माहिती. पुण्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरावस्था. शिवशाही बसचा दरवाजा अक्षरशः दोरीनं बांधण्याची वेळ. एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था अतिशय बिकट. स्वारगेटमधील घटनेविरोधात श्री मुक्ती लीगचं या ठिकाणी आंदोलन. तर आता आरोपीला तात्काळ अटक करा आणि कारवाई करण्याची मागणी. पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट. रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेली, तर पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी. स्वारगेट एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र. सुप्रिया सुळेंकडून ट्विट. स्वारगेट एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांना दिलेलं होतं हे पत्र. आगारामध्ये तृतीयपंथीय यासह गुंडांचा त्रास. पत्रात उल्लेख. सुप्रिया सुळेंची माहिती. महिला सुरक्षेच्या संदर्भात आता आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत ही बैठक. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आता हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा. प्रताप सरनाईक यांचे निर्देश.